बीड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील बारमाही श्रमिक वनमजुरांचं वेतन दीर्घकाळापासून थकल्याच्या निषेधार्थ आज बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं। थकीत वेतन तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी वनमजुरांनी कार्यालयाच्या दारात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। मागील 1 ते 1.5 वर्षांपासून वेतन न मिळाल्याने कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मजुरांना वेतन मिळालं असताना केवळ बीड तालुक्यातील श्रमिकांना वेतनापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वेतन तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध यावेळी करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। काय मागणी आहे, तुम्ही कशासाठी आंदोलनाला बसलात? आमची मागणी आहे की गेल्या 11-12 महिन्यापासून आमचा पगार नाही आणि त्या पगार आम्हाला तात्काळ भेटावा यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। किती लोकांच्या पगारी थकल्यात? जवळपास 10-12 लोक आहेत आम्ही, त्या सगळ्यांच्याच पगारी राहिल्यात। काही एक जणांची तर जवळपास 17 महिन्यापासून पगार राहिलेली आणि ती तात्काळ भेटावा यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। मागणी आणि पुढील दिशा जर त्यांनी आम्हाला 4-2 दिवसामध्ये आमचा पगार नाही केला तर आम्ही याही पेक्षा आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। दुसरी गोष्ट, जर नाही या आंदोलनातून त्यांना काही जाग आली तर या ठिकाणी आम्ही म्हणजे आत्मदहनाचा देखील या ठिकाणी मी इशारा देतोय। जर यांनी 4-2 दिवसामध्ये नाही पगार केला तर यांना कुठल्याही प्रकारची न कल्पना देता या ऑफिसच्या ठिकाणी येऊन आम्ही आत्मदहन करणार आहोत। एवढं मोठं आत्मदहनाचा तुम्ही इशारा देताय, मात्र तुम्ही याच्यासाठी पाठपुरावा केला नाही? अधिकारी जाणून बुजून तुम्हाला पगार देत नाही असं म्हणायचं? मी जवळपास गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी पाठपुरावा करतोय। अधिकारी तर हे जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहेत आणि हे निर्णय काय घ्यावा लागतोय तर आम्ही असंही मारायला लागलो। असं मारण्यापेक्षा असं मेलं तर काय फरक पडतोय या टोकापर्यंत आम्ही आज आलेलो आहोत। कारण आमची आर्थिक अडचण तेवढी झालेली, कारण 10-11 महिने आम्ही कुटुंब कसं चालवायचं, आम्ही कुटुंब कसं सांभाळायचं। आम्हाला या ठिकाणी ड्युटीला यायचं म्हणलं काम करायला तर आम्हाला पेट्रोलला तर 100 रुपये पाहिजेत ना, कुठून आणायचे ते आम्ही? बरं ठीक आहे, महिना 2 महिने 3 महिने 4 महिने ठीक आहे ना, गेले 11 महिन्यापासून आम्ही तेच करतोय। त्या ठिकाणी जे तुम्हाला काम करतात त्या ठिकाणी काय समस्या आहेत? कामाच्या ठिकाणी समस्या समजा एवढं काही कामाच्या ठिकाणी समस्या नसते समजा, परंतु जे अधिकारी जे आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्याकडून तुम्ही काम घ्या, परंतु आम्हाला वेळेवर आमचा पगार द्या, कामाचा दाम आम्हाला वेळेवर द्या, तर आम्हाला त्याचा फायदा होईल। नसतं ते कामाचा दाम जर वेळेवर राहील तर आम्हाला काय फायदा त्याचा? उच्च माध्यमिक 12वी बोर्ड परीक्षा 2026 साठी सेलू शहरातील 2 केंद्रांवर सुमारे 717 विद्यार्थी प्रविष्ट झालेत। आज इंग्रजी विषयानं परीक्षाची सुरुवात झाली। सेलू येथील नूतन महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर 16 हॉलमधून 392 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। या केंद्रावर केंद्राध्यक्ष डॉक्टर S.G. घुलेश्वर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम राठोड, पर्यवेक्षक प्राध्यापक सोनवणे सर काम पाहत आहेत। तर न्यू हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय सेलू या केंद्रावर 325 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत। सध्या प्रशासनाकडून कॉपीमुक्त परीक्षेवर भर दिला जात असून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त, बैठे पथक, भरारी पथकांची नेमणूक केली जाते। एकही केंद्रावर कॉपी होणार नाही याबाबत काळजीपूर्वक नियोजन सेलू गड शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी केलंय। ते या परीक्षा केंद्रावर जातीनं लक्ष घालतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रामकिशन कटारे यांनी। उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं श्री शिवाजी विद्यालय या सेंटरवर आज 12वीची परीक्षा सुरू झाली। इंग्रजी माध्यमाचा पहिला पेपर होता। इथल्या मुख्याध्यापक नारायण धबडगे यांनी तब्बल 4 विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर 356 परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। कोणत्याही माध्यमाचे किंवा मोबाईल असो किंवा कोणत्या चिठ्ठ्या असो काहीही सोबत ठेवू नका, कॉपीमुक्त सेंटर करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं। पोफाळी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश शेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सचिव काशीनाथ वारकडसह अन्य कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेट दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। सगळे परीक्षार्थी माझ्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना या 12वी बोर्डच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। आवाज बंद करा, तुम्हाला आवाज जर करसाल तर सूचनेकडे तुमचं दुर्लक्ष होईल। पहा, तुम्ही परीक्षा हॉलमध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेला मी सांगतो त्या सूचनेकडे लक्ष द्या। तुमच्याकडे मोबाईल आणला असेल चुकून, मोबाईल हा केंद्र प्रमुखाकडे म्हणजे माझ्याकडे जमा करायचा आहे। त्याच्यानंतर घड्याळ, ठीक आहे, जर तुमचे आता पालक आले असतील तर त्या पालकांकडे जमा करा। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणती असेल, घड्याळ असेल
ही सुद्धा तुमच्या पालकाकडे आत्ताच देऊन टाका. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सूचनेकडे पूर्णतः लक्ष द्या. आपला प्रत्येक वर्ग जो आहे त्या प्रत्येक वर्गामध्ये CCTV बसवलेला आहे. त्या CCTVचे फुटेज जे आहेत ते पूर्ण राहणार आहेत. यासाठी कोणीही कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नका. सूचनेकडे माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. आपल्या वर्गात जात असताना आपल्याला स्वतः तपासून जा. आपल्या खिशात चुकून एखादा कागद येतो, पुस्तक येते काही, तर असं पुस्तक कागद असेल तो वर्गात नेऊ नका. आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे आपल्या डेस्क बेंचचा तो अगोदरच पहा. एखादा कागद पडलेला असेल तर तुम्ही उचलला तर चालेल, नाही उचलला तर आम्हाला सांगा, आम्ही तो उचलून बाहेर टाकू. परंतु कुठच्याही प्रकारचा आपल्या डेस्क बेंच जवळ कुठच्याही प्रकारचा कागद किंवा चिठोरा असायला नको. अगदी आनंदात, भयमुक्त, कुठच्याही प्रकारचं टेन्शन न घेता ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. आणि यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा. मी पालकांना अशी विनंती करतो की तुम्ही या शाळेच्या प्रीमायसेस मध्ये सर्व पालकांनी आपले मुलं या ठिकाणी आणून सोडलेत. तुमचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला परीक्षा ही सुरळीतपणे घ्यायची आहे. यासाठी एक तुम्हाला विनंती करतो की आता हे मुलं परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही शाळेच्या प्रीमायसेसच्या बाहेर जा. कारण ही मुलं आता आमची आहेत. यांना कोणतीही अडचण जर असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. तुम्ही काळजी करण्याची. लाखादूर येथील चपराड पहाडी परिसरात अस्वलांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मध्यरात्री 2 महाकाय अस्वलांनी मंदिर परिसरात फेरफटका मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. चपराड पहाडीवर श्री क्षेत्र दुर्गा मातेचं जागृत देवस्थान आहे. इथं दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असते. तसंच पहाटे व्यायामासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. पंधरवड्यापूर्वी अस्वलाचं दर्शन झालं असतानाच पुन्हा 2 अस्वलांचा वावर दिसल्यानं सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. हा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून अस्वलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेच्या आंबेपूर कुर्डूस मतदारसंघात शिवसेना शिंदे गटानं दणदणीत विजय मिळवलाय. शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी भरघोस मतांनी विजय संपादन करत शिवसेनेचं वर्चस्व सिद्ध केलंय. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांचा राजकीय अनुभव आणि मजबूत जनसंपर्क याचा रसिका केणी यांना मोठा फायदा झाला अशी प्रतिक्रिया मतदारसंघात व्यक्त होते. या पराभवामुळे अलिबाग तालुक्यात शेकापला सलग धक्के बसले असून महत्त्वाच्या आंबेपूर कुर्डूस गटातही त्यांना अपयश आले. या विजयामुळे तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. आगामी राजकारणात गटाची ताकद आणखी बळकट झाल्याचं चित्र दिसतंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. खरंच छान वाटतंय, खूप आनंद वाटतोय. 2 दिवस खूप धडधड एकदम घाबरून गेले होते की काय जनता कोणाला कौल देईल, पण माझ्या गोरगरीब जनतेने एका घराणेशाहीचा नाश केलाय आणि एका गरीब कुटुंबातील मुलाच्या कामावर खुश होऊन, म्हणजे राजा केणी एक विकास पुरुष याच्यावर विश्वास ठेवून तो आज माझ्या गळ्यात ही विजयाची माळ घातलेली आहे. त्याच्यामुळे हा विजय मी सगळ्या म्हणजे गोरगरीब जनतेसाठी मी हा अर्पण करत आहे. आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेने, मायबाप, जनता, महिला यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल, या मतदारसंघातल्या 3 सीट त्याबद्दल हा विजय हा या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेचा विजय आहे. त्यामुळे या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत होतो. निवडणुकीच्या प्रचाराला सामोरे जात असताना लोकांनी आणि जनतेने सर्व जो विकासाच्या मुद्द्यावर जो आमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही. नवीन येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विकास प्रत्येक गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. रायगड जिल्हा परिषद आणि पेण पंचायत समिती निवडणुकीत पेण तालुक्यात भाजपनं भक्कम वर्चस्व प्रस्थापित केले. मतमोजणीत रायगड जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी 4 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय.
तर एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालाय। दादर गटातून भाजप रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ रवींद्र पाटील यांनी तब्बल 8,000च्या मताधिक्यानं दणदणीत विजय संपादन केलाय। पेण पंचायत समितीच्या 10 जागांपैकी 8 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत, तर 2 जागांवर शिवसेना ठाकरे गटानं यश मिळवलंय। विजयी उमेदवारांना प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे राज्यासह पेण तालुक्यात भाजपला मोठं यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते। आगामी काळात तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। जनतेने भारतीय जनता पक्षावरती पूर्ण विश्वास ठेवला आहे। पेण पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागलेला आहे। सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील आणि सन्माननीय आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण तालुक्याच्या जनतेने पूर्णपणे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीला आज विजयी केलेला आहे। विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोस, परंतु जनतेचे आभार व्यक्त केलेले तेवढे कमीच आहेत। आम्हाला ज्या प्रकारे जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे, आम्ही जनतेचे खरोखर ऋणी आहोत। जनतेसाठी येत्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करून जनतेच्या मनात कायम आम्ही स्थान राखू असं या ठिकाणी सांगतो। आज भारतीय उमेदवारी भेटली, विशेषतः मी भारतीय पार्टीचा आभार मानेल की युवा नेतृत्वाला त्यांनी उमेदवारी देऊन आज आपण जे खारेपाटामध्ये जे बोलवते लोक की पाणी प्रश्न आहेच, पण आज मला जनतेने कौल देऊन 1240 मतांचा लीड देऊन मला आज इथे निवडून दिलेला आहे। तर या खारेपाटाच्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील व असं तसं पहिली गोष्ट तर पहिली जनतेचे आभार मानेल आणि भारतीय जनता पार्टीचे आपले खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांचा बी आभार मानेल व तसेच महायुतीचेही आभार मानेल की मला आज इथे काही सीट देऊन व हरिओम शेट्टी यांना सीट देऊन पक्षाने चांगला एक नेतृत्व दिलेलं आहे की आमचं नेतृत्व सौजन्य सबल आहे। या नेतृत्वाला आम्ही कुठेही तडा जाणू देणार नाही। तर या जनतेने दिलेल्या कौलचं आम्ही नक्कीच तिथं सार्थ करू। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानेल की मला ही तिकीट मिळाली दिली। महायुतीचं सुद्धा मी आभार मानेल की महायुतीतर्फे मला कुठलाही हे न करता तिकीट एकतर्फे दिली। आता माझा एकच हे आहे की खारेपाटाचा सर्वांगीण विकास जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, 4 उमेदवार असताना सुद्धा मी 1000 मतात निवडून आलो। या सर्व जनतेच्या विश्वासाला पात्र पण ठरलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा ठरेल। या खारेपाटाचा विकास हाच माझा ध्येय। सेलू तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय। जिल्हा परिषदेच्या 5 गटातील सर्व सदस्य भाजपकडून निवडून आलेत, ज्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागलाय। पंचायत समितीच्या 10 जागांपैकी 8 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत, तर 2 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आलेत। जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांमध्ये चिकलठाणा गटातून प्रसाद डासाळकर, वालूर गटातून साक्षी साडेगावकर, रवळगाव गटातून डॉक्टर सविता रोडगे, कुपटा गटातून योगिता मोरे आणि देऊळगाव गटातून प्रीती डक यांचा समावेश आहे। या निकालामुळे सेलू पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले। आगामी काळात तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दणदणीत विजय मिळवलाय। जिल्हा परिषदेच्या 3 जागांवर आणि पंचायत समितीच्या 8 जागांवर आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर उमेदवार विजयी झालेत। हा विजय फक्त निवडणुकीचा निकाल नाही, तर विकास, विश्वास आणि संवेदनशीलतेला जनतेनं दिलेली मान्यता आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यात शोकाकुल वातावरण असताना प्रचार पूर्ण शांततेत आणि संयमानं डोर टू डोर पद्धतीनं करण्यात आला। जनता त्यांच्या कार्यशैली आणि विकास केंद्रित दृष्टिकोनाला अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत देत आंबेगावच्या आगामी विकासाला पाठिंबा दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदाम कराळे पाटील यांनी। कळमनुरी तालुक्यातील बाभळी ग्रामपंचायतीला नवीन प्रशासक नियुक्त करण्यात आलाय। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत सरपंच पदाची मुदत संपलेल्या बाभळी ग्रामपंचायतीत विस्तार अधिकारी पंचायत पाईकराव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली। पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीनं सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करून निरोप दिला। उपस्थित सर्वांना मार्गदर्शन ग्रामविकास अधिकारी दिलीपराव कंधारे यांनी केले। प्रमुख पाहुणे म्हणून पाईकराव साहेब उपस्थित होते।
यावेळी सरपंच सारिका किशन शिंदे, उपसरपंच कमलबाई सूर्यवंशी तसंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. झाडीपट्टी नाट्य आणि लावणीच्या पवित्र परंपरेचं रक्षण करण्यासाठी झाडीपट्टी संघटनेनं ठोस पावलं उचललेत. झाडीपट्टी संघटनेच्या अध्यक्ष मनीष मोटघरे, उपाध्यक्ष विलास कावळे, कोषाध्यक्ष रश्मी रामटेके, सचिव प्रज्वल मेश्राम आणि सर्व सदस्यांनी भंडारा आणि नागपूर येथील काही डान्स ग्रुप विरोधात बंदीची मागणी केली आहे. संघटनेनं म्हटलंय की लावणी आणि झाडीपट्टीच्या नावाखाली चालणारे अश्लील नृत्य, अंगप्रदर्शन आणि पैशांची उधळपट्टी या पवित्र कलेची बदनामी करतायत आणि प्रामाणिक कलाकारांवर वाईट परिणाम होत आहेत. संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष भुवनभाऊ लिहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. अशा विकृत कार्यक्रमांना भविष्यात परवानगी न देण्याचं आणि कडक पावलं उचलण्याचं आवाहन केलंय. चंद्रा ग्रुप, बवाल ग्रुप, तबाही ग्रुप, मिस शिवानी नागपूरकर यांच्यावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाबू कुरेशी यांनी. मित्रांनो, आत्तापर्यंत आमची म्हणजे झाडीपट्टीमध्ये कलाकार आहे त्या लोकांची कंप्लेंट आहे, काही लोकांची पण आहे, गावकऱ्या लोकांची कंप्लेंट आली आहे. इव्हन नाटकातले कलावंत, निर्माता हे लोकच पोहोचत या लोकांची कंप्लेंटसुद्धा आहे. डेकोरेशनवाल्यांची कंप्लेंट आहे. थोडं आता एक झाडीपट्टीमध्ये चेंजअप झाला आहे. असा जे लोकांची टेंडन्सी काय म्हणा ते चेंज झालेलं आहे. थोडंसं म्हणजे आपले काही ग्रुप जे बाहेरून येतात, जसं उदाहरणामध्ये तबाही, बवाल डान्स ग्रुप, चंद्र झाले आणि ते एक शिवानी नागपूरकर म्हणून ते एक मुलगी येते, ते डान्स सोडून म्हणजे लोकांकडून पैसे घेणे, अश्लील नृत्य करणे याच्यावर काहीतरी आळा घालायला लागेल. म्हणून मला प्रशासनाची माझी विनंती आहे की जेणेकरून या नावाचे कला जो आपलं परमिशन घ्यायला येत असेल गावकरी लोक काही, ते परमिशन आपण देऊ नये. आणि बाकीचे जे डान्स करतात कलाकार ते लोक ते करतात, तेच लोक यांच्याकडून अपेक्षा करतात. झाडीपट्टी कलाकार असा नाही आहे की आपल्या पोटासाठी येते, तो इज्जत कमवते आणि 2 पैसे आपल्या घरी घेऊन जाते. ते त्यांचा उदरनिर्वाह याच्यावर आहे. आपण या गोष्टीचा विचार करतो. त्याच्या आधी तो कांड घडला नाकाडोंगरीचा. का झालं त्याच्यामध्ये? नाकाडोंगरीचा कांड झाल्यामुळे या साईडला या भागात बिलकुल परमिशन दिला नाही आम्हाला. म्हणजे ह्या संघटनेचे आमचे काही शिष्टमंडळ आम्ही गेलो कोणत्या जिल्ह्याच्या SP कडे, तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला जाऊन PI कडे भेट घेतला, इव्हन मंत्रीकडे, आमदाराकडे, यांच्याकडे सुद्धा गेला आम्ही. आणि कशी तरी एक परमिशन काढला की बा आमचा पोटाचा विचार करा, आमच्यावर एक आमचं पोटपाणी आहे, आमच्या मागे कोणतरी आहे. त्या लोकांनी विचार करून आम्हाला परमिशन देण्यात आलं. आणखी तेच विषय डबल नको व्हा, तसा नाहीच झाला पाहिजे. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे आपण सर्वांना का हे यांचं असे डान्स ग्रुप हे बोलवणं आपल्या भागात हे बंद करा. हे म्हणजे ग्रुप म्हणजे तुम्हाला सांगतो आणखी एकदा तुम्हाला, ते तबाही डान्स ग्रुप म्हणून आहे, बवाल डान्स ग्रुप आहे, चंद्र डान्स ग्रुप आहे आणि ते शिवानी नागपूरकर. कृपया करून आपण नाही बोलवलं ते बरं, कारण त्यांच्यामुळे मग त्याच नजरेमध्ये तुम्ही आम्हालाही बघाल. ते म्हणून विनंती आहे, 10 बोटाचे हात जोडतो तुम्हाला. याच्यानंतर आपण असे कार्यक्रम बोलवू नये. आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे. नाशिकच्या नवीन महापौर हिमगौरी अडके यांनी आज पूजाविधी करून महापालिकेच्या मुख्य इमारतमधील महापौर कार्यालयात आणि महापौर निवासस्थानात प्रवेश केलाय. मंत्रोच्चारात विधिवत पूजाविधी यावेळी संपन्न झाली. महापौर निवासस्थान आणि दालन 4 वर्षांनंतर खुलं झालंय. प्रशासक राजवट संपल्यानंतरही हिमगौरी अडके यांच्याकडून पदभार घेत आज महापौर कार्यालय आणि महापौर निवासस्थानात प्रवेश करण्यात आलाय. आजपासून महापौर हिमगौरी अडके यांच्याकडून शासकीय कामाला सुरुवात करण्यात आली. विषयामध्ये मास ट्रान्सपोर्टेशनच्या विषयामध्ये जेव्हा निओ मेट्रोचा विषय येतो त्या केसमध्ये रेल्वेचे प्रकल्प, आता तुम्हाला माहिती आहे की सिटी लिंक बस सर्व्हिस आपण चालू केलेली आहे. त्याच्यातले ऑल्टरनेटिव्ह रूट्स जो आहे, कारण एका प्रकल्प आत्ता हाती घेऊन त्याला खूप वेळ प्रलंबित राहून त्याचं एक्झिक्युशन जर कुंभच्या काळात झालं नाही तर एवढे मोठे पैसे इन्व्हेस्ट करून आणि ज्यासाठी करतो आहे ते जर त्याच्यात उपयोगात आणलं नाही तर फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला घडवता येणार नाही. तर या दृष्टीनेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ऑल्टरनेटिव्ह ट्रान्सपोर्टेशन अँड मास ट्रान्सपोर्टेशन मेथड्सवरती आपण काही नियोजनबद्ध काम करून अजून रेल्वेज काही सुधारित करता येतील का या विषयावरती चर्चा सुरू आहे. आपल्या
2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये डीम प्रोजेक्ट फक्त एकच आहे की नाशिक शहराला जगाच्या पाठीवरती अतिशय सुसज्ज असं एक मेडिकल टुरिझम आणि टुरिझम क्षेत्रामध्ये स्पिरिच्युअल टुरिझममध्ये नाशिक एक अव्वल दर्जाचं शहर म्हणून त्याची ओळख बनली पाहिजे. त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलं की परवा मुख्यमंत्री यांनी नवीन एअरपोर्टचं उद्घाटन केलं आहे. त्यात त्यांनी निश्चितपणे सांगितलं की नाशिक हे अगदी केंद्रस्थानी असणारे जगभराच्या, कारण त्यात आपण नुसतं इथेच थांबत नाही आहोत. महिंद्राचं चांगला प्लांट डावोसवरनं जे प्रोजेक्ट आलेले आहेत त्यात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट इथे होणार आहे. डिफेन्स हब नाशिककडे असणार आहे. आणि त्याचबरोबर नाशिक हे आता वाढवण एअरपोर्टची जवळीक असल्यामुळे अतिशय वेगळ्या स्ट्रॅटेजिक पद्धतीने सुरत चेन्नई हायवे देखील आहे. त्याच्यामुळे नाशिकची ओळख ही फक्त आणि फक्त नैसर्गिक दृष्ट्या चांगलं शहर असं नाही होणार आहे. हे औद्योगिकरित्या, तीर्थक्षेत्ररित्या आणि असं आपण म्हणू की चौफेर भौगोलिक नाही तर आध्यात्मिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाशिकची आगेकूच राहणार आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.